ठरलेलं नाहीये. आपल्या पक्षाकडून काही दावा करण्यात येणार आहे का विरोधी पक्ष नेत्यासाठी? प्रश्नच नाही. रूल असं म्हणतं की अपोजिशन मध्ये बसणारी जी सर्वात मोठी पार्टी असेल त्याचा विरोधी पक्षनेता असेल आणि भाजप गेलेली आहे सत्तेमध्ये, त्यामुळे 12 सदस्य असलेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हीच पक्षाची सर्वात मोठी पार्टी आहे आणि डेफिनेटली आमचा विरोधी पक्ष नेता बसेल. नजीब मुल्ला देखील दावा करतायत विरोधी पक्ष आमचा MIM ला घेऊन ते गटस्थापन करणार आहेत. ते अनुभवी आहेत. महानगरपालिकेबद्दल मी त्यांना शिकवणं म्हणजे गैर होईल, पण MIMचा गट वेगळा स्थापन झालेला आहे. NCP अजित पवारांचा गट वेगळा स्थापन झालेला आहे आणि तो असा अमलगमेट करता येणार नाही. जर कुठे आम्ही दोन पक्ष एकत्र झालो तर मग नक्कीच नजीबभाईंना कुठेतरी संधी दिली जाईल आणि का नाही, ते खूप सीझन्ड आहेत नगरसेवक, पण त्याच्यासाठी आता सध्या तरी थांबायला लागेल. पण जर वेळ प्रसंगी, कारण मोठे पक्ष जे आहेत ते सत्तेत आहेत, शिवसेना आणि भाजप, यांच्या भ्रष्टाचारा किंवा या सगळ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? आणि आता जसं म्हटलं तसं नजीब मुल्लांना पुन्हा विरोधी पक्ष नेत्याची संधी मिळेल का? नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे एक भाग, पण दोन्ही राष्ट्रवादी अपोजिशनमध्ये बसलेली आहे. जर कुठे भ्रष्टाचार झाला काही मुद्द्यांवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काम तर नक्कीच करू शकेल आणि जर पुढे मागे दोन्ही पक्ष एकत्र झाले तर मला वाटतं की नजीब अतिशय चांगला नगरसेवक आहे, त्याचा विचार पक्ष नक्कीच करेल.